चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट. पोलीस पाटील भरती आता एका विशिष्ट जिल्ह्याची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्त असलेल्या जागांची पोलीस पाटील भरती लवकरात लवकर जाहीर होणार आहे. वेळापत्रक सध्या एका जिल्ह्याचं आलेलं आहे. सविस्तर संपूर्ण माहिती पाहूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन आहेत, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा, कारण पोलीस पाटील भरती सर्व जिल्ह्यांची जाहीर होणार आहे. त्यात नुकतीच पोलीस पाटील झालेले जे कुठले जिल्हे असतील, ज्या रिक्त जागा राहिल्या आहेत, त्या रिक्त जागाची सुद्धा पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आणि या प्रक्रियेला आता वेग आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ज्या रिक्त जागा असतील, ज्यांची भरती प्रक्रिया रखडलेली होती, त्या सर्वांच्या पोलीस पाटील भरती लवकरात लवकर जाहीर होणार आहे. त्यामुळे तयारीमध्ये राहा. आता कोणाला तयारीत राहायचंय किंवा तुमची जाहिरात होण्या अगोदर जॉईन व्हायचंय, कोणत्या कास्ट जागा असतील, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पात्रता सुद्धा सांगतो, फक्त 10वी पास वर तुमच्या जागा आहेत. आधी बघूया नेमकी अपडेट काय आहे. ठीक आहे, बघा. पोलीस पाटील भरती 2026 महाराष्ट्रातील सर्व रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तयारीत राहा म्हणतोय. बघा, संपूर्ण महाराष्ट्र रडारड 2026 ची महाभरती, सर्व जिल्ह्यांची पोलीस पाटील भरती लवकरच त्या ठिकाणी जाहीर होणार आहे. सर्व जिल्ह्याची, किती? सर्व जिल्ह्यांची. आता सर्व जिल्ह्यांची तुम्ही म्हणताना आताच जिल्ह्याची झालेली आहे. आपण सुद्धा जालना जिल्ह्याची घेतलेली आहे पेपर, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा. आता यांच्या सुद्धा ज्या रिक्त जागा राहिल्या त्या जागा येणार आहेत. कोणाला जाणार आहेत ते पण बघूया. प्रशासकीय पातळीवर रिक्त जागांची मोजणी वेगाने सुरू आहे. गावोगावच्या रिक्त पदांसाठी एकाच वेळी मोठी त्या ठिकाणी संधी असणार आहे. स्पर्धा तीव्र असणार आहे. पूर्वतयारीची ही यशाची तुमची गुरुकिल्ली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरती प्रक्रिया असणार आहे. तत्पूर्वी जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा, ही भरती प्रक्रिया स्थिती जिल्हावार आहे. मग वेळापत्रक जाहीर, रिक्त जागा निश्चित आणि आगामी टप्पा, असं पोलीस पाटील भरतीचं नियोजन त्या ठिकाणी आहे. तर वेळापत्रक जाहीर आहे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्याची टोटल जर पाहिलं असेल तर 785 जागाची पोलीस पाटील भरती पार पडलेली आहे. आता या 785 मध्ये जे उमेदवार होते, जे क्वालिफाईड झाले नव्हते पोलीस पाटीलच्या इंटरव्ह्यू साठी, किंवा काही जागाचे फॉर्म चालले होते, एखाद्या जागा गावामध्ये एसटी कास्टला जागा सुटली असेल किंवा इतर कास्टला जागा सुटली असेल, ईडब्ल्यूएस तिथं उमेदवारच नाही मिळाला, अशा सगळ्या रिक्त पदांची आता जाहिरात आलेली आहे. रत्नागिरीचं वेळापत्रक आलेलं आहे. यांची परीक्षा ही 10 मेला आहे. रत्नागिरीवाल्यांची 10 मेला परीक्षा आहे. 6 एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 6 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत फॉर्म भरायला सुरुवात आहे. म्हणजे या रिक्त जागा, रत्नागिरीची भरती प्रक्रिया झालेली आहे 23 ला. ज्या रिक्त जागा होत्या त्या रिक्त जागांची आता रत्नागिरीची भरती प्रक्रिया सुरू झाली. 10 मेला त्यांचा पेपर आहे, 14 मेला इंटरव्ह्यू आहे आणि संपला विषय. 16 मेला ते फायनल पोलीस पाटील जाहीर होणार. आता रिक्त जागा यवतमाळची लवकरच पोलीस पाटील भरती जाहीर होणार आहे. त्याच्यामध्ये जालन्याचा जे काय आता पेपर झालाय, परंतु ज्या गावात उमेदवार नव्हता मिळाला किंवा ज्या रिक्त जागा आहेत त्यांची सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परभणीमध्ये जी काय पोलीस पाटील भरती झाली, ज्या रिक्त जागा राहिल्या त्याची सुद्धा भरती प्रक्रिया असणार आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा आहे, बीड मध्ये सुद्धा, म्हणजे जालना, बीड, हिंगोली आता नेमकी झालेले यांच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या जागा सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. वर्धा जिल्ह्याची भरती प्रक्रिया पोलीस राबवली जाणार आहे. भंडारा आहे, रायगड आहे, छत्रपती संभाजीनगर आहे आणि त्याच सोबत आगामी टप्पा आहे महाराष्ट्रातील सर्व उर्वरित जिल्ह्याची पोलीस पाटील भरती. आता लक्षात ठेवा, तुमच्या जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील भरती झालेली असेल आणि तिथं जर तुमच्या गावची रिक्त जागा असेल तर ती जागा कोणाला सुटणार आहे, कोणी फॉर्म भरायचा आहे, लक्षात ठेवा. तयारी आतापासूनच कोणाला करायची ते पण लक्षात ठेवा. गावात पद रिक्त आहे पोलीस पाटील भरतीचं, एक्झाम झाली, उमेदवार मिळाला नाही किंवा उमेदवाराला एक्झाम लेखी परीक्षा ह्या 80 मार्कापैकी त्याला मार्क पाहिजे 36 मार्क, म्हणजे 45% मार्क त्याला पाहिजेत आणि हे मार्क त्याला पेपरला पडलेले नाहीत, अशा गावच्या उमेदवाराची आता जागा, पहिली कोणालाही असू द्या, आता जागा जाणार आहे ओपन साठी. कोणासाठी? मूळ आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध झाला नसेल, पात्र झाला नसेल, तर ती जागा ओपन कास्ट साठी वर्ग केली जाईल. त्याच्यामुळे त्या गावामध्ये ज्यांचं कोणाचं रिक्त पद राहिला असेल तर त्यांनी आतापासूनच तयारी करा, कारण की तुमच्या जागा ह्या ओपन कास्ट वाल्यांसाठी सुटणार आहेत. कोणासाठी म्हणतोय? ज्यांची भरती प्रक्रिया राबवली, तिथं उमेदवार पात्र ठरला नाही, उमेदवार
मुलाखतीलाच गेला नाही किंवा तिथं फॉर्मच आला नाही अशांसाठी जागा ओपन साठी वर्ग केला जाणार आहे. बाकी ज्यांची जी काय भरती प्रक्रिया आहे तुमच्या गावनिहाय त्याचं आरक्षण जाहीर होतं आणि मग त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बॅच सुद्धा जॉईन करा लवकरात लवकर. बघा रिक्त जागा ज्या गावची राहिली असेल त्या आरक्षण ओपन कास्टसाठी असेल. निष्कर्ष खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही एक अभूतपूर्व संधी त्या ठिकाणी आहे. वेळेच्या आव्हाने वाढती स्पर्धा हे तुम्ही पाहिलं असेल. पोलीस पाटील भरतीला तुम्ही गावात राहून देत आहेत परंतु स्पर्धा परीक्षा करणारे अनेक मुलं शहराच्या ठिकाणी राहतात आणि ते शेवटी कुठला तरी पर्याय म्हणून या पोलीस पाटील भरतीकडे सुद्धा पाहतायत आणि असंच होतं. मग तेच मुलं ही स्पर्धा परीक्षा तुमची पोलीस पाटीलचं पद घेऊन जातात. मग पोलीस पाटील भरती तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल ज्यांच्या गावची रिक्त जागा आहे ती रिक्त जागा आता ओपन कास्ट साठी जाणार आहे. त्यामुळे ओपन मध्ये सगळे फॉर्म भरतात. ऑल कास्ट सर्व कास्ट वाले जे उमेदवार असतील ते सर्व कास्ट वाले उमेदवार ओपन जागेसाठी फॉर्म भरू शकतात. म्हणजे आता ते सगळे जण जालना जिल्हा असेल, बीड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, रत्नागिरी असेल त्या रिक्त जागा सगळ्या ओपन कास्ट साठी येणार आहेत. त्याच्यामुळे पोलीस पाटील भरती आपली बॅच घेतलेली आहे. सर्वाधिक रिझल्ट देणारी बॅच आपली जालना असेल, हिंगोली असेल, बीड असेल सर्वाधिक पोलीस पाटील झालेले आहेत. तुम्हाला पुन्हा पोलीस पाटील बॅच जॉईन करायची असेल लक्षात ठेवा जे क्वालिफाय झाले ज्यांनी आपली बॅच जॉईन नसेल केली अशासाठी 990 रुपये फीस आहे. संपर्क 955262 या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा. संपूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज आहे आणि डिटेल मध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती पीडीएफ स्वरूपात सुद्धा तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. सोबत तुमची सराव टेस्ट पेपर सुद्धा घेतले जाणार आहेत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्व महाराष्ट्रातील पोलीस पाटील जे तयारी करतायत गावात राहून ज्यांना पोलीस पाटील व्हायचं आहे अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. चॅनलला तुम्ही सुद्धा नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थांबतो ठीक आहे. चलो.